नमस्कार. निरूपा आणि पंकज खूपच खालच्या थराला जाऊन वागत असतात. निरूपाने ठरवलेलं असतं की काहीही झालं तरी आज मीराचा काटा काढायचाच. आणि निरूपाने मीरासाठी चहा केलेला असतो. त्यावेळेला निरूपा त्या चहामध्ये काहीतरी मिक्स करत असते. तेवढ्यात तिथे पंकज येतो. पंकज आल्यानंतर तो निरूपाला बोलतो, मम्मा हे काय करतेयस तू? तेव्हा लगेच निरूपा बोलते, अरे बबड्या, आपलं ठरलंय ना आज काटा काढायचा म्हणून, तेच चालू आहे माझं. तू फक्त एक काम कर, तिकडे लक्ष ठेवून उभा राहा, जेणेकरून मला कोणीच पाहणार नाही. तेव्हा लगेच पंकज बोलतो, हो हो मम्मा हो, मी अगदी लक्ष ठेवून उभा आहे, तू तुझं काम कर. आणि रिया तिच्या बेडरूम मधून हे सगळं काही व्हिडिओ रेकॉर्ड करत असते. रियाला खूप मोठा धक्का बसलेला असतो. निरूपाने चहामध्ये विष मिक्स केलेलं असतं. ते बघून रिया खूपच हादरते. रिया म्हणते, खरंच खरंच ही मॉम कशी वागू शकतात? असं कसं काय त्यांना वागायला जमतं? खरं सांगायचं तर मीरा वहिनींच्या जीवाशी खेळतायत ही लोक. आता मात्र मी त्यांना सोडणार नाही. तेवढ्यात मात्र पंकज बोलतो, मम्मा मम्मा अगं झालं का ग? तेव्हा लगेच निरूपा बोलते, हो हो झालं झालं, चल आपण जाऊया. आणि लगेच निरूपा आणि पंकज मीराच्या बेडरूम मध्ये गेलेले असतात. निरूपाला चहा आणताना बघून सत्यजित निरूपाला बोलतो, बरं झालं आई तू चहा आणलास ते. खरं तर मला चहाच प्यावासा वाटत होतो, दे इकडे. आणि तो हात पुढे करतो. त्यावेळेला निरूपा बोलते, ए गप्पा बस, हा चहा तुझ्यासाठी नाही आणला मी, माझ्या सुनेसाठी आणला. दिवसभर राब राब राबत असते, मला तिला हा चहा देवासा वाटला. तेव्हा लगेच मीरा निरूपाकडे बघतच राहते. त्यावेळेला मीराला धक्का बसलेला असतो. त्यावेळेला मीरा बोलते, सासूबाई अहो तुम्ही यांना चहा दिलात ना तरी सुद्धा चालेल, मला आवडेल ते. तेव्हा लगेच सत्या बोलतो, अगं असं काय करतेस? तुझ्यासाठी आईने एवढ्या प्रेमाने चहा आणलाय. अगं असं नको करूस, पी ना. शेवटी तिचा नाईलाज होतो आणि ती निरूपाच्या हातातील चहा प्यायला घेते. ती पितच असते. तेवढ्यात मात्र रिया मोठ्याने ओरडते, मीरा वहिनी थांब, मीरा वहिनी खूप मोठी चूक करतेस तू, हा चहा पिऊ नकोस. तेव्हा मात्र निरूपा बोलते, काय झालं रिया? रिया असं का वागतेस तू? अगं मी किती प्रेमाने मीरासाठी हा चहा बनवला आणि तू असं बोलतेस? त्यावेळेला लगेच सत्यजित बोलतो, काय झालंय रिया, असं का वागतेस? तेव्हा लगेच रिया बोलते, मीरा वहिनी मी सांगते ना तुला हा चहा पिऊ नकोस, कारण मॉमनी याच्यामध्ये काहीतरी मिक्स केलंय. तेव्हा मात्र निरूपाच्या चेहऱ्यावरती 12 वाजलेले असतात. निरूपा लगेच स्वतःशीच बोलते, वाट लागली. आता मात्र कसं काय हा गेम पलटवायचा तेच मला कळत नाहीये. पंकज तर हादरलेला असतो. त्याच वेळेला लगेच आपल्याला असं पाहायला मिळतं, मीरा बोलते, जाऊ देत ना रिया, अगं सासूबाई अशा कशाला वागतील? त्यावेळेला सत्यजित बोलणार. तेवढ्यात मात्र निरूपा मुद्दाम रडण्याची नाटकं सुरू करते. निरूपा बोलते, बघितलंस सत्या, बघितलंस, अरे मी कितीही चांगलं वागले, काहीही केलं तरी सुद्धा माझ्यावरती असेच आरोप केले जाणार, कारण मी कायमच तुम्हाला त्रास देत आले ना, त्यामुळे मला तसंच ही सगळी लोक बघणार. तेव्हा लगेच रिया बोलते, प्लीज कम ऑन मॉम, ही नाटकं आहेत ना तुमची बंद करा, कारण या नाटकांना जर का कोणी भुलणार असेल तर तो सत्या दादा, आम्ही नाही. खरं तर आम्हाला तुमचा स्वभाव माहिती आहे मॉम. तेव्हा मात्र सत्या बोलतो, बस झालं रिया, माझ्या आईशी कशा प्रकारे बोलतेस तू? मी तुला बहीण म्हणतो म्हणून तुझ्या प्रत्येक चुका पाठीशी घालतो आणि तू मात्र असं वागतेस. तेव्हा लगेच मीरा बोलते, अहो असं काय करताय? रिया कधीच चुकीचं वागत नाहीये, तुम्हाला माहिती आहे ना, आणि तुम्ही रियावरती आरोप करताय. तेव्हा लगेच निरूपा बोलते, याचा अर्थ काय मीरा, मी चुकीचं वागते का? मी चुकीचं वागते? मीरा अगं जरा तरी विचार करायचा ना असं बोलताना, तुझ्या तोंडातून असे शब्दच कसे काय निघतात? म्हणजे तुला सुद्धा असंच वाटतंय ना मीरा की मी या चहामध्ये काहीतरी मिक्स केलंय? जर का असंच वाटतं तर कशाला उगाच माझ्याशी गोडगोड वागतेस? काही एक गोडगोड वागायची गरज नाही. तेव्हा लगेच सत्या बोलतो, तू शांत हो आई, तू शांत हो. आणि रिया कोणावरती एवढा मोठा आरोप करण्याआधी ना आपल्याकडे पुरावा असला पाहिजे. पुरावा असेल तरच सर्व गोष्टी बोलाव्या, नाहीतर गप्प बसावं. तेव्हा लगेच मोठ्याने मीरा बोलते, अहो शांत व्हा तुम्ही, माझं काही एक म्हणणं नाहीये, तुम्ही कशाला विषय ताणताय?
आणि तुम्ही जर का हा विषय नाही ताणलात ना तर बरं होईल. प्लीज स्वतःला शांत करा. तेव्हा मात्र लगेच सत्या बोलतो, धूमकेतू, तुझा माझ्या आईवरती विश्वास आहे ना, मग तू हा चहा पिणार. तेव्हा लगेच मीरा बोलते, ठीक आहे, तुमची इच्छा आहे ना मी हा चहा प्यावा म्हणून, मग मी हा चहा पिते. पण प्लीज उगाच चिडचिड करू नका. आधीच तुम्ही आजारातून बरे झाला आहात आणि आता उगाच स्वतःच्या मनाला घाव करून घेऊ नका. हे ऐकल्यानंतर निरूपा बोलते, नको नको, तो चहा पिऊच नकोस, उगाच माझ्या डोक्याला तापच नको. त्यावेळेला मीरा बोलते, सासूबाई मी चहा पिते. आणि लगेच मीरा तो चहा प्यायला घेणार तेवढ्यात मात्र रिया मीराच्या हातातून तो कप ओढून घेते आणि सत्याच्या समोर निरूपा चहामध्ये मिक्स करत असताना विष दाखवते. तो व्हिडिओ बघून सत्याला खूपच मोठा धक्का बसतो. सत्या बोलतो, हे सर्व काय आहे? निरूपा, हे सर्व तू केलंस? आजपर्यंत आई बोलणारा सत्याच्या तोंडातून मात्र लगेच शब्द बदललेले असतात. आईऐवजी निरूपा हा शब्द त्याच्या तोंडातून बाहेर पडलेला असतो. ते ऐकल्यानंतर निरूपा बोलते, सत्या सत्या, अरे असं काय करतोस तू? सत्या, अरे जरा तरी विचार करून वाग. मी असं काहीच केलं नाहीये सत्या. सत्या प्लीज माझ्यावरती विश्वास तर ठेव. तेव्हा लगेच सत्या बोलतो, बस झालं निरूपा, आता मात्र मला तुझं काहीच ऐकायचं नाहीये आणि तुझ्याशी काहीच बोलायचं नाही. निरूपा, तू माझ्या भावनांशी खेळ केलास आणि त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही. तेव्हा लगेच मोठ्याने रिया बोलते, ते काही नाही, हा चहा तर मी मॉमच्याच घशात कोंबणार. आजपर्यंत मॉम जे काही वागल्यात ना त्या कृत्याची त्यांना शिक्षा मिळाली असं समजू आपण, पण आता मात्र मी त्यांना शांततेने जगूच देणार नाही. तेव्हा लगेच पंकज बोलतोय, रिया शांत हो, उगाच नाटकं करू नकोस रिया, आणि प्लीज हे सर्व थांबव. तेव्हा लगेच रिया बोलते, पंकज दादा तू तर गप्पच बस रे, तू या सर्व गोष्टींमध्ये सामील होतास. त्यावेळेला लगेच निरूपा बोलते, हे बघ सत्या, असे व्हिडिओ काय बनवता सुद्धा येतात. तेव्हा लगेच सत्या बोलतो, प्लीज निरूपा, तोंडातून एकही शब्द काढू नकोस, कारण तू एक नंबरची खोटारडी आहेस हे मला कळून चुकलंय निरूपा. निरूपा, आणि मला तुझ्याशी आता बोलायची सुद्धा इच्छा राहिली नाही. असं कसं काय वागू शकतेस तू निरूपा, असं कसं काय वागू शकतेस? तेव्हा लगेच निरूपा बोलते, सत्या, म्हणजे तू सुद्धा आता बदललास तर, म्हणजे तुझा माझ्यावरती विश्वास नाहीये तर? सत्या, तू असं कसं काय वागू शकतोस? तेव्हा लगेच सत्या बोलतो, काय आहे ना निरूपा, माझा आता कोणावरतीच विश्वास राहिला नाही. तू माझ्या धूमकेतूच्या आयुष्याशी खेळण्याचा प्रयत्न केलास, तिला संपवण्याचा प्रयत्न केलास, आणि यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही. आता मात्र तू माझ्या मनातून साप उतरलीस आणि यासाठी मी तुला कधीच माफ नाही करू शकत. तेव्हा मात्र निरूपाला खूपच राग आलेला असतो. त्याच वेळेला लगेच रिया मोठ्याने बोलते, काय आहे ना मॉम, प्रत्येक वेळेला तुम्ही चुका करणार आणि तुम्हाला काय वाटलं आम्ही गप्प बसणार? मॉम, तुमच्या प्रत्येक गोष्टीवरती माझं लक्ष होतं. तुम्ही काही ना काहीतरी चूक करणार आणि सत्यादादाच्या नजरेत पडणार हे आम्ही ठरवलेलंच, आणि त्याच वेळेला तुम्हाला पकडायचं, आणि आज मात्र आम्ही तुम्हाला पकडलं मॉम, पकडलं. तेव्हा मात्र निरूपा रियावरती हात उचलायला जाते. त्यावेळेला लगेच रिया निरूपाचा हात धरत बोलते, बस झालं मॉम, तुमची ही दादागिरी, तुमची ही जी जबरदस्ती आहे ना ती मीरा वहिनी सहन करेन, मी नाही. माझ्यावरती परत असा हात उचलायची हिंमत करू नका, कारण माझ्यावरती जर का हात उचलण्याचा प्रयत्न जरी केलात ना तरी समोरच्याच्या एक कानाखाली मारायची हिंमत माझ्यात आहे. त्यावेळेला मी समोर बघणार सुद्धा नाही की माझ्या समोर कोण व्यक्ती आहे ते. हे ऐकल्यानंतर निरूपाचे धाबेच दणाणतात. निरूपाला खूप मोठा धक्का बसतो. निरूपा लगेच मोठ्याने बोलते, काय बोलतेस तू रिया, तू तुझ्या सासूला धमकी देतेस? तेवढ्या तिथे रवी, सुधाकर आजी आलेले असतात. त्यावेळेला निरूपा नाटकं करते आणि म्हणते, बघ बघ रव्या, बघ, अरे तुझी बायको माझ्याशी कसं वागते ते बघ. रव्या, अरे जरा तरी विचार कर, ही जर का तुझ्या पाठीमागे माझ्याशी असं बोलत असेल तर
तर ही काय काय करेल. तेव्हा लगेच रवी बोलतो, मम्मा प्लीज, अगं किती दिवस स्वतःच्या चुका पाठीशी घालणार आहेस. आम्हाला तर असं वाटत होतं की मम्मा तू सुधारलीस, पण नाही. मम्मा तू कधीच सुधारू शकत नाहीस, असं का वागतेस. तेव्हा लगेच सुधाकरराव बोलतात, कुणाकडून सुधारण्याची अपेक्षा करतोय आपण. खरं सांगायचं तर ही बाई कधीच सुधारू शकत नाही. सत्यजी, तुझ्या समोर हिचा खरा चेहरा आला तेच बरं झालं. आज ही मीराच्या जीवावर उठली, कारण प्रत्येक वेळेला मीरा या बाईला टोकत होती, या बाईच्या विरोधात काही ना काहीतरी बोलत होती, म्हणून तर या बाईला तिचा राग आला. पण खरं सांगायचं तर सत्यजित, आज आज रियाने बघितलं म्हणून, नाहीतर या बाईने तर आपल्या मीराचा जीवच घेतला असता. तेव्हा सत्यजित बोलतो, बाप बाप, अरे बस बाप, अरे हे शब्द सुद्धा मला सहन होत नाहीयेत. बाप प्लीज, हे शांत ठेव सगळं, आणि अशा काही गोष्टी बोलूच नको ज्यामुळे मला त्रास होईल. तेव्हा लगेच मीरा बोलते, अहो अहो तुम्ही शांत व्हा, तुम्ही कशाला एवढे हतबल होताय. अहो प्लीज तुम्ही स्वतःला शांत करा. तेव्हा लगेच मोठ्याने सत्यजित बोलतो, कसा शांत होऊ मी, तूच सांग ना, कसा शांत होऊ. धूमकेतू, ज्या बाईवरती मी विश्वास ठेवला त्या बाईने तुला मारण्याचा प्रयत्न केला. धूमकेतू, मला तर कळतच नाहीये मी कसं वागावं ते. खरं सांगायचं तर आई म्हणून हिच्यात प्रेम शोधत होतो, आणि ही तर माझा संसार उद्ध्वस्त करायला निघाली होती. तेव्हा मात्र तिला खूपच राग येतो. त्याच वेळेला लगेच मोठ्यानी निरूपा बोलते, गप्प बस, सारखं आई 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 बोलू नकोस. आणि खरं सांगायचं तर मला तुझ्या तोंडातून आई हा शब्दच ऐकायला खूप राग येतो. प्लीज स्वतःची तत्वज्ञान आहे ना स्वतः जवळच ठेव. हो, केला मी प्रयत्न हिला मारण्याचा, कारण मला हिला संपवायचंच होतं, तुझ्या आयुष्यातून कायमचं दूर करायचं होतं. मला ही बाई या घरातच नको आहे. मला खरंच ही बाई आल्यावरती खूप राग येतो, एवढा राग येतो की मी सांगू शकत नाही. तेव्हा मात्र मोठ्याने सुधाकरराव बोलतात, बस कर निरूपा, बस कर. अगं काय चाललंय तुझं निरूपा. निरूपा, खरंच काय म्हणजे तुला कसं समजवावं तेच कळत नाही. अगं एवढ्या खालच्या थराला का जातेस. अगं मीरा या घरासाठी काय काय करते, या घरातलं सगळं काही तीच करते. खरं सांगायचं तर या घराला जे घरपण आहे ना ते फक्त आणि फक्त मीरामुळे, आणि तू मात्र तिच्याच वाईटावर टपलेस. तेव्हा लगेच आजी बोलते, सुधा अरे तू कुणाला समजवतोस हिला. खरं तर मला असं वाटतं की आता सगळं काही संपल्यातच जमा आहे. मुळात या बाईशी बोलायचीच इच्छा राहिली नाही. ही बाई एवढ्या खालच्या थराला जाऊन वागेल असं वाटत सुद्धा नव्हतं. म्हणजे निरूपा फटकळ आहे, तोंडाळ आहे, पण एखाद्याच्या जीवावर उठेल असं कधीच वाटलं नाही. आणि आता तर मला समजून चुकलंय की ही निरूपा कधीच सुधारू शकत नाही. त्यावेळेला लगेच मोठ्याने सुधाकरराव बोलतात, आई काय करायचं या बाईचं मला कळतच नाहीये. खरं सांगायचं तर मला या बाईला घराबाहेर सुद्धा काढावंसं वाटतंय, पण स्वतःला शांत ठेवावं लागतंय. तेव्हा मात्र सुधाकरराव असं म्हणतात, निरूपा बोलते, ओ हे घर माझं आहे. तेव्हा लगेच सुधाकरराव बोलतात, हो हो हे घर तुझंच आहे, म्हणूनच या घरात तू एकटीच राहा. आम्ही जातो सर्वजण निघून, बघ तुला या घरात एकटं राहता येतंय का. निरूपा, एक गोष्ट लक्षात ठेव, घरातल्या माणसांनी घर बनतं. तुला एकटीला जर का या घरात राहायचं असेल ना तर राहू शकतेस, आणि तुझ्या या बबड्याला सुद्धा तुझ्या सोबतच ठेव, कारण प्रत्येक गोष्टींमध्ये तुला बबड्याच हवा असतो ना. अगं सत्याचं प्रेम तुला ओळखता आलं नाही, सत्याला सुद्धा घालून पाडून बोललीस. तेव्हा लगेच मोठ्याने निरूपा बोलते, अहो शांत राहो, कशाला सारखं सारखं तेच तेच बोलताय. तेव्हा लगेच रिया बोलते, ते काही नाही, प्रत्येक वेळेला मॉमनी चुकी करायची आणि आपण त्यांना माफ करायचं. खरं सांगायचं तर मीरा बहिणींच्या बाबतीत खूपच प्रत्येक वेळेला चुकीचं ठरत आलंय, पण आता नाही, आता मात्र न्याय झालाच पाहिजे. आता जर का ही चूक मीरा बहिणीने केली असती तर सत्या दादा तू मॉमची तिला माफी मागायला लावली असती, पण आता मात्र तुझ्या आईला सांग मीरा बहिणीचे पाय धरून माफी मागायला. तेव्हा लगेच निरूपा बोलते, रिया तू काय डोक्यावर पडलेस की काय, काय बोलतेस तू, कळतंय का तुला.
मी आणि हिची माफी मागायची? कोण आहे कोणी? मला नाही जमणार हिची माफी मागायला, आणि परत अशी अपेक्षा सुद्धा करायची नाही या रिया. तेव्हा लगेच मोठ्याने रिया बोलते, मॉम, अहो लाज कशी वाटत नाही हो तुम्हाला? जरा तरी विचार करून वागत जा. खरंच मॉम, तुमच्या या वागण्याचा खूप त्रास होतोय. तेव्हा मात्र मोठ्यानी मीरा बोलते, जाऊ देत ना रिया. रिया कशाला या गोष्टींचा विचार करायचा? आणि तसंही त्यांनी माझी माफी मागावी अशी माझी इच्छाच नाहीये. त्यांनी फक्त ज्या चुका करतायत ना त्या चुका करू नये, एवढीच फक्त माझी इच्छा आहे, बाकी काहीच नाही. तेव्हा मात्र रिया बोलते, बघा मॉम, बघा, तुम्ही तर मीरा वहिनीच्या जीवावरती उठला होतात, तरी सुद्धा मीरा वहिनी तुम्हाला काहीच बोलत नाही. तरी सुद्धा तीच तुम्हाला पाठीशी घालण्याचा प्रयत्न करतेय. कधीतरी सुधारा, कधीतरी. तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो. त्यावेळेला लगेच मोठ्यानी सुधाकरराव बोलतात, रिया बोलते ते खरंच आहे, पण निरूपा कधीच मीराची माफीच मागणार नाही. आणि या गोष्टीची मला जाणीव आहे. आणि जी गोष्ट कधी घडणारच नाही त्या गोष्टीची अपेक्षा करायचीच कशाला? तेव्हा लगेच सत्या बोलतो, मग बाप काय करायचं? हिला असं सोडून द्यायचं? आज मी माझ्या धूमकेतूला कायमचं गमावलं असतं. सत्या मीराचा हात हातात घेतो आणि मीराला बोलतो, मीरा, खरंच मला माफ कर. खरं सांगू का, माझंच चुकलं. मी तुझ्यावरती विश्वास नाही ठेवला. या जगात जर का माझ्या आयुष्याचा कोणी जास्त विचार करत असेल ना, तर ती तू आहेस. हे मला कळून चुकलंय. आता मात्र मला हा विषय नाही वाढवायचा. पण एक कळून गोष्ट मला चांगलीच कळली, ती म्हणजे निरूपावरती मी पुन्हा कधीच विश्वास ठेवणार नाही. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, खरोखर रियाने निरूपाला चांगलंच तोंडावर पडलं का? कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.